नमस्कार गणेश भाऊ. नमस्कार. गणेश भाऊ, एकदा तुमचा परिचय द्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना. माझं नाव गणेश मनोहर कदम, रेवगाव, तालुका, जिल्हा जालना. गणेश भाऊ, आता हे जे वाण लावलं हां, हे कोणतं आहे आणि तुम्हाला काय वाटतं? हे वाण हे बुस्टर कंपनीचं सफेदा. किती पाकिट लावले तुम्ही? हे 4 पॅकेट लावलेले आहे. 4 पाकिट. जमीन कशी आहे? जमीन एकदम हलकी आहे. हलकी जमीन आहे. हां, एकदम हलकी हलकी जमीन असून सुद्धा शेंगा वगैरे सगळ्यात व्यवस्थित लागलेले आहेत. बरं, आता एकदा आमच्या सर्व शेतकऱ्याला तुम्ही पकडून शेंगा कशा लागल्या दाखवा. एकदम हलकी जमीन. हलकी जमिनीत शेंगा खूप चांगल्या लागल्या आहे गणेश भाऊ. आपण बघू शकता, हा संपूर्ण प्लॉट आहे. बघू शकता इकडे पण. गणेश भाऊ, तुमचं काय मत आहे, याच्यामध्ये शेंगाचं प्रमाण किती दाण्याचं आहे का कसं आहे? शेंगाचं प्रमाण 4 आणि 5 हां, तर 5 दाणे कमी आहे. हां कमी टक्केवारी ते आणि 4 दाणे खूप आहे. समज 70% 4 दाणे आहे हां हां आणि 30% 5 दाणे आहे. हां हां. तर म्हणजे याच्यामध्ये काही मर उबळणं असं काही नाही, तुम्हाला मर तर रोग नाहीच. नाहीच आहे समजा. म्हणजे आणि अंतर किती लावलं होतं गणेश भाऊ? हे 5 बाय 1.5 वर लावलेले आहे. 5 बाय 1.5 वर. हां. हां, गणेश भाऊ, आता आपण जो प्लॉट बघतोय याला काही तुम्ही फवारणी पाणी कसं काय केलं तसं? पाणी फक्त एकच दिलेलं आहे. असं असं फवारण्या फवारण्या 2 केलेल्या आहेत. 2 केलेल्या तरी पण. तर तुमचं काय मत आहे, सर्व शेतकऱ्यांना लावायला पाहिजे का नाही सफेद वाण? लावायला पाहिजे. लावायला पाहिजे. चांगलं आहे ना वाण? 1 नंबर वाण. 1 नंबर वाण आहे. तर धन्यवाद भाऊ. धन्यवाद.